सप्रेम जय भीम. आरक्षण उपवर्गीकरणाचा लढा आता ऐरणीवर आलेला आहे. या संदर्भामधला अहवाल राज्य सरकारकडे सादर होण्याची वेळ आता जवळपास आलेली आहे आणि राज्य सरकार कोणत्याही क्षणी आरक्षण उपवर्गीकरण लागू करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरक्षण उपवर्गीकरणाचा आधार असलेली जनगणना ही अत्यंत चुकीची आहे. बार्टीचा अहवाल अत्यंत चुकीचा आहे असा आक्षेप सर्व जात समूहांनी आतापर्यंत नोंदवलेला आहे. तरी देखील ही उपवर्गीकरणाची प्रक्रिया पुढे रेटण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवर सुरू असल्याचं आमच्या निदर्शनास येत आहे. या संदर्भामध्ये छोटे मोठे कार्यकर्ते, संघटना, संस्था हे आपल्या पातळीवर प्रयत्न करतायत, याला विरोध करतायत, यामध्ये आपली भूमिका मांडतायत. परंतु जे राजकीय पक्ष यामध्ये भूमिका मांडणं अपेक्षित आहेत, जे नेते यामध्ये भूमिका मांडणं अपेक्षित आहे, ते मात्र या विषयाकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहेत. का दुर्लक्ष करत आहेत त्याची कारणं त्यांनाच माहिती आहे. परंतु आंबेडकरी समुदाय ह्या सर्व बाबी गांभीर्याने घेत आहे, याची नोंद ठेवत आहे. याची नोंद संबंधित नेत्यांनी व त्यांच्या पक्षांनी घेणं आवश्यक आहे, हे मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. दुसरी अतिशय महत्वाची बाब मला या ठिकाणी एवढीच एक सांगायची आहे की आरक्षण उपवर्गीकरण जर होणारच असेल तर ते योग्य पद्धतीने झालं पाहिजे, न्यायिक पद्धतीने झालं पाहिजे. त्यामध्ये कोणावरही अन्याय होता कामा नये याची खबरदारी आंबेडकरी चळवळीचं कोण घेणार हा विचार आपण केला पाहिजे, एवढं मला या ठिकाणी वाटतं. आणि शेवटचा मुद्दा मला यात मांडायचा आहे की आपली आरक्षण विरोधातील लढाई, आरक्षण उपवर्गीकरण व्हावं किंवा होऊ नये हे सरकारशी संबंधित असताना मुख्यमंत्र्यांच्याकडे कुठलंही शिष्टमंडळ अद्यापपर्यंत गेलेलं नाही याची नोंद आपण घेतली पाहिजे. होय, मुख्यमंत्र्यांकडे अधिकृतपणे कोणतंही शिष्टमंडळ अद्यापपर्यंत गेलेलं नाही याची नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे. तसेच या संदर्भामध्ये राज्य सरकारशी पत्रव्यवहार करताना फार कोणतीही संस्था, संघटना अग्रेसर असतानाही दिसत नाही. त्यामुळे हा लढा वरवर लढून जर स्वतः मला समाधान शोधण्याचा प्रयत्न करत असाल, सोशल मीडियावर मी काहीतरी करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न करत असाल तर ती तुमच्या समुदायाची घोर फसवणूक करणार आहे आणि यासाठी इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही. मी पुन्हा आवर्जून सांगू इच्छितो की आपण सर्वांनी आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भामध्ये आपली भूमिका मांडली पाहिजे. आरक्षण उपवर्गीकरण हा भारतीय संसदेच्या व संविधानावर घाला घातलेला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. परंतु तो निर्णयानंतर अनेक ठिकाणी उपवर्गीकरण लागू झालेले, अनेक ठिकाणी ते उपवर्गीकरण अन्यायकारक पद्धतीने लागू झालेले. महाराष्ट्रात ते होता कामा नये यासाठी आपण सगळे मिळून खबरदारी घेऊ. जय भीम, जय भारत. राहुल डांबळे.